रेडी स्टार्ट। राज्यातील कारखानदारी वाढविण्याकरिता उद्योगधंदे नसलेल्या भागात नवे उद्योगधंदे उभारावे लागतील व असलेल्यांची वाढ करावी लागेल। याकरिता औद्योगिक विकासाची गती चालू ठेवून ती वाढवण्याचे व त्यासाठी काही खास सोयी व सवलती उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे। निसर्गाने महाराष्ट्रास उद्योगधंद्यासाठी लागणारे अशुद्ध लोखंड, कोळसा, जंगले आदी साधनसंपत्ती दिलेली असून राज्याच्या निरनिराळ्या भागात उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी वीज पुरवठा करता यावा म्हणून सरकारतर्फे कोयना व इतर योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत। त्याचप्रमाणे सरकारला शेती व छोटे उद्योगधंदे यांची सांगड घालून त्यांचा विकास साधावयाचा आहे व त्याला गती द्यावयाची आहे। त्याकरिताच कृषी औद्योगिक समाजरचना स्थापन करण्याचे ध्येय सरकारने आपल्या पुढे ठेवले आहे। त्याचप्रमाणे छोट्या कारखानदारांच्या उपक्रमशीलतेला वाव मिळावा म्हणून औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचे धोरणसुद्धा सरकारने स्वीकारले आहे। या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने पहिल्या प्रथम एक बृहत योजना तयार केली। राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी कोणकोणता कच्चा माल उपलब्ध आहे याचा नीट अभ्यास करूनच ही बृहत योजना तयार करण्यात आली। त्याचप्रमाणे औद्योगिकरणासाठी वीज, पाणी, दळणवळणाची साधने कितपत अस्तित्वात आहेत आणि किती प्रमाणात पुढे उपलब्ध होतील याविषयीची माहिती मिळविण्यात आली आहे। ग्रामीण भागात छोटे छोटे उद्योगधंदे व कारखाने काढावयाचे म्हणजे त्यासाठी भांडवल पाहिजे, जागा पाहिजे, वीज पुरवठा पाहिजे, पाणी पुरवठा पाहिजे आणि निरनिराळी साधन सामग्रीही पाहिजे। त्याचप्रमाणे तेथे कुटीरोद्योगांच्या शिक्षणाचीही सोय उपलब्ध करून दिली पाहिजे। तेथे कोणते ग्रामोद्योग निघू शकतील हे ठरविले पाहिजे। या सर्व गोष्टींकडे योग्य ते लक्ष पुरवून आपला औद्योगिक उत्कर्ष साधण्यासाठीच सरकारने औद्योगिक विकास मंडळ काढले आहे व ग्रामीण विभागात औद्योगिक शिक्षण केंद्रे काढली आहेत।